नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली 25,594ला आणि 5 मिनिटमध्येच 25,679 हिट केले। त्यानंतर पुन्हा डाऊन मूव्ह करत साधारण 10:30 वाजता 25,522चा लो दिला आणि नंतर अपसाईड मूव्ह करण्यासाठी 25,540 ते 25,570 यामध्ये साईडवेज मूव्ह करत साधारण पाऊण वाजेला पुन्हा एक अप मूव्ह दिली आणि 25,616 पर्यंत त्यानंतर कन्सॉलिडेट केले आणि 1:45 पुन्हा डाऊन मूव्ह करत 25,491चा नवीन लो दिला आणि 25,519ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने जो 25,680चा अपसाईड हर्डल होता तो फक्त टच करून डाऊन मूव्ह घेतलेली आहे, म्हणजेच निफ्टी सेल ऑन राईज या मध्येच मूव्ह करत आहे। 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,680 हा अपसाईड हर्डल असून 25,480 हे एक महत्त्वाची लेवल आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये निफ्टी एका चॅनलमध्येच मूव्ह करत आहे। 25,570 आणि 25,480 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर निफ्टीने 25,570 वरती ब्रेक केले आणि सस्टेन राहिली तर पुन्हा 25,680 हिट होण्याची शक्यता आहे। तसेच जर निफ्टीने 25,480 खाली ब्रेक केले तर 25,400 पहिले टार्गेट आणि 25,340 दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। ओव्हरऑल निफ्टी निगेटिव्ह आहे, सो आपला व्ह्यू सेल ऑन राईज असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।